चॅप्टर नंबर 5 व्हेक्टर्स. तर त्यामध्ये आता हे लेक्चर नंबर आपलं 4 आहे पहा. तर पुढचा पॉईंट आपण पाहणार आहोत कॉम्पोनंट ऑफ व्हेक्टर. पॉईंट पहा कॉम्पोनंट्स ऑफ व्हेक्टर. तर त्यामध्ये आपण काय केलं, टेक पॉईंट्स ए इन ब्रॅकेट 1 0 0, बी इन ब्रॅकेट 0 1 0 अँड सी इन ब्रॅकेट 0 0 1 असे आपण पॉईंट्स घेतलेत. कुठे घेतलेत? ऑन एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस अँड झेड ॲक्सिस रिस्पेक्टिवली. मग आपण काय केलं, एक डायग्राम ड्रॉ केलेली आहे पहा. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि हा झेड ॲक्सिस आपण ड्रॉ केले, म्हणजेच 3D सिस्टीम तयार केली. आणि या 3Dमध्ये आपण पॉईंट सिलेक्ट केलेला आहे. म्हणजेच इथे त्याला ह्या पॉईंटला आपण ए म्हटलं, एचे कोऑर्डिनेट 1 0 0. इथे पॉईंट हा वाय ॲक्सिसचा आहे म्हणून कोऑर्डिनेट 0 1 0. हा पॉईंट जो सी आहे हा झेड ॲक्सिसचा, याचे कोऑर्डिनेट 0 0 1. आणि हे तीनही पॉईंट आपण सारख्या अंतरावर घेतलेले आहेत. म्हणजेच लेंथ ओ ए इक्वल टू 1, लेंथ ओ बी इक्वल टू 1 अँड लेंथ ओ सी इक्वल टू 1. म्हणजेच लेंथ, याचा अर्थ लेंथ ओ ए म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ धिस वेक्टर. देअरफॉर मॉड ऑफ ओ ए बार इक्वल टू मॉड ऑफ ओ बी बार इक्वल टू मॉड ऑफ ओ सी बार इक्वल टू किती आहे? 1. म्हणजेच हे तिन्ही पण व्हेक्टरचं मॅग्निट्यूड 1 आहे. आणि ज्या व्हेक्टरचं मॅग्निट्यूड 1 असतं त्याला काय म्हणतो आपण? युनिट व्हेक्टर. अ व्हेक्टर हुज मॅग्निट्यूड इज 1 इज कॉल्ड युनिट व्हेक्टर. मग याला नाव देऊ आपण, हा आय कॅप ओ ए बार म्हणजेच ओ ए बार म्हणजे आय कॅप, ओ बी बार म्हणजे जे कॅप आणि ओ सी बार म्हणजेच के कॅप. तर मॅग्निट्यूड आहे ते म्हणून याला काय म्हटलं आपण? मॅग्निट्यूड 1 आले म्हणून काय म्हटलं आपण याला? युनिट व्हेक्टर्स. मग याला नाव दिलं आपण आय कॅप, याला जे कॅप आणि हा के कॅप. याचा अर्थ आय कॅप इज युनिट व्हेक्टर अलॉंग एक्स ॲक्सिस, जे कॅप इज युनिट व्हेक्टर अलॉंग वाय ॲक्सिस अँड के कॅप इज युनिट व्हेक्टर अलॉंग झेड ॲक्सिस. काय म्हटलं? आय कॅप, जे कॅप अँड के कॅप आर युनिट व्हेक्टर्स अलॉंग एक्स वाय अँड झेड ॲक्सिस रिस्पेक्टिवली. तर पुढचा आपण थेरम पाहणार आहोत, थेरम नंबर 4. व्हेक्टरमधला थेरम नंबर 4 आणि हा एक्झामला विचारला जातो पहा. तर थेरम पहा, इफ ए बार बी बार सी बार आर 3 नॉन कोप्लेनर व्हेक्टर्स देन एनी व्हेक्टर आर बार इन द स्पेस कॅन बी युनिकली एक्सप्रेस्ड ॲज लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ए बार बी बार अँड सी बार. मग आता इथे काय केलं आपण? काय म्हटलेलं आहे? ए बार बी बार सी बार तिन्ही कसे आहेत? R3 नॉन कोप्लेनर व्हेक्टर्स. म्हणजे नॉन कोप्लेनर म्हणजे एका प्लेनमध्ये नसलेले. मग आपण एका प्लेनमध्ये नसलेले 3 व्हेक्टर ड्रॉ केलेत. हा ओ ए बार, ओ बी बार आणि हा ओ सी बार. R3 नॉन कोप्लेनर व्हेक्टर्स म्हणजे वेगवेगळ्या प्लेनमध्ये असणारे 3 व्हेक्टर आपण ड्रॉ केलेले आहेत. आता काय म्हटलं? आर बार इन द स्पेस. मग आर बार इन स्पेस म्हणजे इथे आपण एक पॉईंट सिलेक्ट केला, त्याला पी नाव देऊया. आणि ओ पी बार म्हणजे आर बार हा कुठं पॉईंट आहे? स्पेसमध्ये आहे. बी पॉईंट इन स्पेस. आणि मग आपण काय केलं पहा, परपेंडिक्युलर ड्रॉ केलेले आहेत. मग परपेंडिक्युलर ड्रॉ केले तर अशा पद्धतीने आपल्याला डायग्रॅम ड्रॉ करता येते. अशा पद्धतीने आपण डायग्राम ड्रॉ केलेले आहेत थ्रू पॉईंट पी. आता इथे परपेंडिक्युलर याला नाव देऊ आपण. हा पॉईंट ए, हा बी, सॉरी ए झालेला आहे, दुसरं नाव देऊ आपण त्याला. हा एल, एम आणि हा पॉईंट एन. त्यानंतर याला नाव देऊ आपण क्यू आणि आणखी हा आर. आणि इथे एक पॉईंट आहे तो इथे टचिंग पॉईंट हा, त्याला आपण नाव देऊया यस. काय नाव दिलं आपण? यस. अशा पद्धतीने आपण डायग्राम ड्रॉ केली. म्हणजे थ्रू पॉईंट पी ड्रॉ द पॅरलल प्लेन्स. म्हणजे पॉईंट पीला आपण, पी कुठे? स्पेसमध्ये आहे, लाईज इन स्पेस. आणि थ्रू पॉईंट पी ड्रॉ द पॅरलल प्लेन्स देन वी गेट पॅरलेलोपिपेड. म्हणजे हा आपल्याला पॅरलेलोपिपेड मिळतो. मग आता हा पॅरलेलोपिपेड मिळाला, आपल्याला काय रिलेशन दाखवायचं आहे? आर बार कॅन बी युनिकली एक्सप्रेस्ड ॲज लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ए बार बी बार अँड सी बार. म्हणजेच आपल्याला ए बार बी बार सी बारचं काय दाखवायचं आहे? लिनियर कॉम्बिनेशन. मग आता इथे पहा, ओ क्यू बार आणि ओ ए बार दोन्ही व्हेक्टर कसे आहेत? कोलिनियर आहेत. ओ क्यू बार अँड ओ ए बार आर कोलिनियर.
मग आता हे जर व्हेक्टर कोलिनियर असेल तर यांच्यात काय रिलेशन येतं, मग ओ क्यू बार काय लिहिता येईल आपल्याला, दोनपैकी एक दुसऱ्याचं स्केलर मल्टिपल असतं. मग आपण एक्स हा स्केलर घेतला तर काय लिहिणार, एक्स ओ ए बार दॅट इज एक्स ए बार. ओ ए बार म्हणजे ए बार म्हटलं आपण. आता सेकंड रिलेशन, ओ आर बार अँड ओ बी बार आर कोलिनियर. पुढचं पहा, ओ आर बार अँड ओ बी बार आर कोलिनियर. आता दोन्हीही जर कोलिनियर असेल तर यांच्यात रिलेशन पुन्हा काय येतं, then O R bar equal to any one of them is scalar multiple of the other. Y is scalar म्हणजेच y multiply O B bar that is equal to y multiply B bar. अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. आता पुढचा आणखी एक राहिलेला म्हणजेच कोणता, ओ सी बार आणि ओ एस बार दोन्ही कोलिनियर आहेत. ओ सी बार अँड ओ एस बार आर कोलिनियर, देअरफॉर आर कोलिनियर. मग हे जर दोन कोलिनियर असेल तर यांच्यात रिलेशन काय येतं, एनी वन ऑफ देम इज स्केलर मल्टिपल ऑफ द अदर. झेड इज स्केलर म्हणून इथे काय येईल, ओ सी बार दॅट इज झेड मल्टिप्लाय सी बार. आता इथे आपण 3 रिलेशन लिहिले, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड असे 3 रिलेशन आपण लिहिलेले आहेत. आता इथे आपल्याला हा ओ पी आपण जॉईन केला, आणखी ओ एल जॉईन केला तर आपल्याला इथे 2 ट्रँगल दिसतात पहा. मग ट्रँगल ओ पी एल, इन ट्रँगल ओ पी एल बाय ट्रँगल लॉ. तर ट्रँगल लॉ वापरला तर काय मिळतं, ओ पी बार इक्वल टू किती मिळेल, ओ एल बार, किती येईल, ओ एल बार प्लस एल पी बार हे रिलेशन मिळेल. इन ट्रँगल ओ पी बार इक्वल टू ओ एल बार प्लस एल पी बार. आता आणखी पहा दुसरा ट्रँगल कोणता, इन ट्रँगल ओ क्यू एल. आता याच्यात काय दिसतं आपल्याला, ओ एल बार इक्वल टू, ओ एल बार म्हणजे ओ क्यू बार प्लस क्यू एल बार असं रिलेशन येईल. आणि देअरफॉर इक्वल टू ओ क्यू बार प्लस क्यू एल बार. क्यू एल बार पॅरलल कशाला दिसतो, ओ आरला. म्हणजे हे जे लेंथ आहे हे एवढं, हे दोन्ही लाईन पॅरलल असतात म्हणून काय म्हणता येईल, क्यू एल बार पॅरलल टू ओ आर बार. देअरफॉर ओ पी बार, आता हे जे रिलेशन होतं याला नंबर 4 म्हणूया आपण. नंबर 4 हे 1 2 आणि 3 आणि हे 4. आणि देअरफॉर ओ पी बार इक्वल टू, म्हणजेच इक्वेशन 4 बिकम्स, मग इक्वेशन 4 काय येईल पहा, ओ पी बार इक्वल टू ओ एल बार म्हणजे काय, ओ क्यू बार प्लस ओ आर बार प्लस हा राहिलेला एल पी बार. आता एल पी बार पॅरलल कशाला आहे, ओ आर बार प्लस एल पी बार म्हणजे हा एल पी बार हा पॅरलल कशाला आहे, ओ एसला आहे. म्हणजे इथे काय म्हणता येईल, ओ एस बार. आणि देअरफॉर इक्वल टू इथे आपण लिहूया एल पी बार पॅरलल टू ओ एस बार आणि इथे कोणता होता, क्यू एल बार पॅरलल टू ओ आर बार. आणि देअरफॉर ओ क्यू बार म्हणजेच किती आलेलं होतं, एक्स ए बार. ओ आर बार म्हणजे वाय बी बार आणि ओ एस बार म्हणजे झेड सी बार. फ्रॉम 1 to 3, फ्रॉम 1 2 अँड 3. त्याच्यावरून आपल्याला हे रिलेशन मिळालं. ओ पी बार म्हणजे आर बार, म्हणजेच रिलेशन काय मिळालं पहा, आर बार इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार. आणि देअरफॉर आर बार इज लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ए बार बी बार सी बार. पण थेरममध्ये काय म्हटलं होतं, युनिकली एक्सप्रेस्ड ॲज, आर बार युनिकली एक्सप्रेस्ड ॲज दॅट इज एक्स वाय झेड आर युनिक. हे आपल्याला दाखवायचं आहे. एक्स वाय झेड आर युनिक म्हणजे युनिक म्हणजे न बदलणारे. मग आपण जर वेगळ्या व्हॅल्यू घेतल्या, एक्स डॅश वाय डॅश झेड डॅश आर एनी स्केलर्स other than एक्स वाय झेड. देअरफॉर रिलेशन काय लिहिता येईल मग, एक्स डॅश ए बार प्लस वाय डॅश बी बार प्लस झेड डॅश सी बार. अशा पद्धतीने आपल्याला रिलेशन लिहिता येतं. आणि देअरफॉर आता दोन्ही जे रिलेशन होते आर बारचे तर त्याच्यावरून काय लिहिता येईल मग, एक्स डॅश ए बार प्लस वाय डॅश बी बार प्लस झेड डॅश सी बार इक्वल टू, मग पहिलं जे रिलेशन होतं ते काय होतं, एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार हे रिलेशन होतं.
आता ह्या दोन्हींवरून काय येतं, ह्या तिन्ही पण टर्म ह्या साईडला घेतल्या तर काय लिहिता येईल, एक्स डॅश मायनस एक्स कॉमन येईल आणि ब्रॅकेट कंप्लीट ए बार प्लस वाय डॅश बी बार मायनस वाय बी बार म्हणजेच वाय डॅश मायनस वाय बी बार प्लस थर्ड ब्रॅकेट झेड डॅश मायनस झेड सी बार इक्वल टू 0 अशा फॉर्ममध्ये आपल्याला लिहिता येतं. आणि देअरफॉर आता याच्यावर आपण थेरम नंतर एक करोलरी पाहिलेली होती पहा, म्हणजेच ए बार बी बार अँड आर बार आर कोप्लेनर. तर रिलेशन काय आलं होतं, आर बार इज लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ए बार आर बार इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार असं रिलेशन होतं. तर त्याच्यावरून एक करोलरी पाहिलेली होती आपण. करोलरी काय होती, एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इक्वल टू झिरो इफ एक्स इक्वल टू 0 वाय इक्वल टू 0 अँड झेड इक्वल टू 0 अशी करोलरी होती. तर आता इथे आपल्याला काय लिहिता येईल पहा, आणि तिथे म्हटलेलं आहे करोलरी नंबर फर्स्ट ऑफ थेरम नंबर 3. थेरम नंबर 3 आपण पाहिलेला होता. तर थेरम नंबर 3 मध्ये तर त्याच्यावरून रिलेशन काय येतं, आणि देअरफॉर आता याच्यामध्ये ए बार बी बार सी बार हे काय होते, कोणते व्हेक्टर्स होते, आर नॉन कोप्लेनर व्हेक्टर्स. देअरफॉर एक्स डॅश मायनस एक्स इक्वल टू 0, वाय डॅश मायनस वाय इक्वल टू 0 अँड झेड डॅश मायनस झेड इक्वल टू 0. देअरफॉर एक्स इक्वल टू एक्स डॅश वाय इक्वल टू वाय डॅश अँड झेड इक्वल टू झेड डॅश. म्हणजेच काय झालं, एक्स वाय झेड हे युनिक आहेत. एक्सचीच व्हॅल्यू पुन्हा काय आली, एक्स डॅश आली, वायची व्हॅल्यू वाय डॅश आली, झेडची व्हॅल्यू झेड डॅश आली. याचा अर्थ एक्स वाय झेड हे युनिक आहेत. and therefore R bar can be uniquely expressed as linear combination of A bar, B bar and C bar. असा हा थेरम आहे. प्रूफ पुन्हा एकदा लिहून बघा पहा, लिहिल्यानंतर चांगल्या प्रकारे कळतं. आता आपण पाहूया पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट इन स्पेस. पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट इन स्पेस म्हणजेच पॉइंट पी जर आपण घेतलेला असेल, पॉइंट पहा, पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट इन स्पेस. मग आपण स्पेसमध्ये जर हा पॉइंट सिलेक्ट केलेला असेल पहा, हा एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, हा झेड ॲक्सिस आणि ओरिजिन, तीन ॲक्सिस एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. पी बी एनी पॉइंट इन द स्पेस. देअरफॉर ओ पी बार. आत्ताच्या थेरमवरून काय म्हटलं आपण, जर स्पेसमध्ये पॉईंट असेल तर रिलेशन काय आलं पहा, आर बार म्हणजे ओ पी बार होता. ओ पी बार काय लिहिलं आपण, एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार. आता आपण हे ॲक्सिस लिहिलेले आहेत. मग आय कॅप म्हणजे युनिट वेक्टर अलॉंग एक्स ॲक्सिस, जे कॅप इज युनिट वेक्टर अलॉंग वाय ॲक्सिस अँड के कॅप इज युनिट वेक्टर अलॉंग झेड ॲक्सिस. तर हा पॉईंट आपल्याला काय लिहिता येतो, एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप अशा फॉर्ममध्ये आपल्याला हा पॉईंट लिहिता येतो. म्हणजेच पॉईंट पी समजा आपण असा लिहिला 3, 4, 5. देअरफॉर पोझिशन वेक्टर ऑफ दिस पॉईंट, देअरफॉर ओ पी बार म्हणजेच किती येईल, 3 आय कॅप प्लस 4 जे कॅप प्लस 5 के कॅप अशा फॉर्ममध्ये आपल्याला हा वेक्टर कन्वर्ट करता येतो. मग याचा आपल्याला मॅग्नेट्यूड जर काढायचा असेल तर मॉड ऑफ ओ पी बार म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ ओरिजिनपासून त्या पॉईंटपर्यंत डिस्टन्स. ओरिजिनचे कोऑर्डिनेट काय असतात, 0 0 0. आणि देअरफॉर एक्स मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस झेड मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच हे आपल्याला त्याचं मॅग्नेट्यूड मिळतं. आता हा जर पॉईंट असेल पहा, तर याचं काय येईल, याला आपण ए नाव देऊया, म्हणजे हा पॉईंट ओ ए. देअरफॉर मॉड ऑफ ओ ए बार तर काय येईल, स्क्वेअर रूट ऑफ 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर म्हणजेच स्क्वेअर रूट ऑफ 9 प्लस 16 प्लस 25 दॅट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 50. हे आपल्याला अशा पद्धतीने मॅग्निट्यूड काढता येतं. पुढचा पॉईंट कॉम्पोनंट फॉर्म ऑफ आर बार. पुढचा पॉईंट पहा, कॉम्पोनंट फॉर्म ऑफ आर बार. मग आर बार इक्वल टू आपण लिहिलं, आर बार म्हणजे काय लिहिलं,
एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप. Therefore, component of r bar are x y z. म्हणजे काय x y z हे काय component. x y z are components of r bar. components of r bar अशा पद्धतीने आपल्याला हे components लिहिता येतात. तर आपल्याला पुढचा पॉइंट पाहायचा आहे व्हेक्टर जॉइनिंग टू पॉइंट्स. पुढचा पॉइंट व्हेक्टर जॉइनिंग टू पॉइंट्स म्हणजेच सेगमेंट जॉइनिंग टू पॉइंट्स. मग सेगमेंट म्हणजेच आता ही कुठे स्पेसमध्ये जर लाईन असेल, स्पेसमध्ये जर हा व्हेक्टर असेल आणि अशा पद्धतीने आपण पॉइंट काढला, हा स्पेसमध्ये आहे आता पॉइंट ए आणि बी, ही सेगमेंट काढली म्हणजेच व्हेक्टर जॉइनिंग पॉइंट ए अँड बी. तर आपण इथे पॉइंट ओ म्हणजे ओरिजिन लिहिला. तर याच्यामध्ये काय म्हणता येईल आपल्याला, इन ट्रँगल ओ ए बी. तर ह्या ट्रँगलमध्ये पहा, बाय ट्रँगलला काय म्हणता येईल, ओ ए बार प्लस ए बी बार इक्वल टू ओ बी बार. अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येतं. ओ ए बार प्लस ए बी बार इक्वल टू ओ बी बार. अशा फॉर्ममध्ये आपल्या ट्रँगलला वापरता येतो. मग ए बी बार म्हणजेच काय पहा, इक्वल टू ओ बी बार मायनस ओ ए बार. आणि ओ बी बार म्हणजे पोझिशन वेक्टर काय लिहितात, बी बार. ओ ए बार म्हणजे काय, ए बार. ए बी बार म्हणजे काय आलं, बी बार मायनस ए बार. दॅट इज पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट बी मायनस पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट ए. मग सी डी बार असेल तर काय लिहायचं, पोझिशन वेक्टरमध्ये ओ डी बार मायनस ओ सी बार म्हणजे डी बार मायनस सी बार. अशा पद्धतीने लिहिता येईल. समजा पी क्यू बार असेल तर काय लिहाल, क्यू बार मायनस पी बार. अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येतं. तर पुढे नोट आहे पहा, नोट नंबर फर्स्ट. आता इथे नोट नंबर फर्स्ट, इफ a bar equal to a1 i cap plus a2 j cap plus a3 k cap and b bar equal to b1 i cap plus b2 j cap plus b3 k cap, then a bar equal to b bar. म्हणजे दोन वेक्टर इक्वल असतील केव्हा असतील, तर आय कॅप जे कॅप के कॅपचे कोएफिशियंट इक्वल असतील. म्हणजेच कोएफिशियंट इक्वल कोणते, a1 इक्वल टू काय येईल b1, a2 इक्वल टू b2, a3 इक्वल टू b3. अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. आता पुढचं ॲडिशन ऑफ टू वेक्टर्स. मग ए बार दिलेला आहे, हा बी बार दिलेला आहे, तर याचं ॲडिशन काय येतं, a1 आय कॅप प्लस b1 आय कॅप म्हणजेच किती a1 प्लस b1 आय कॅप. त्यानंतर a2 जे कॅप प्लस b2 जे कॅप म्हणजे a2 प्लस b2 जे कॅप. a3 के कॅप प्लस b3 के कॅप म्हणजे किती येईल, a3 प्लस b3 के कॅप येईल. म्हणजेच आपल्याला जर दोन वेक्टरचं ॲडिशन लिहायचं असेल तर अशा फॉर्ममध्ये लिहिता येईल. ए बार असेल आय कॅप प्लस 2 जे कॅप प्लस के कॅप आणि बी बार असेल 2 आय कॅप मायनस जे कॅप आणि प्लस 2 के कॅप. तर याचं ॲडिशन काय येईल, ए बार प्लस बी बार इक्वल टू आय कॅप प्लस 2 आय कॅप किती झाले, 3 आय कॅप. 2 जे कॅप मायनस जे कॅप किती झाले, प्लस जे कॅप आणि के कॅप प्लस 2 के कॅप म्हणजे किती झाले, 3 के कॅप. अशा पद्धतीने आपल्याला दोन वेक्टरचं ॲडिशन लिहिता येतं. आता पुढचं पहा, आणखी काय म्हटलं, ए बार अँड बी बार आर कोलिनियर. ए बार अँड बी बार आर कोलिनियर. मग दोन वेक्टर जर कोलिनियर असेल तर त्यांच्यात रिलेशन काय येतं, एनी वन ऑफ देम इज स्केलर मल्टिपल ऑफ द अदर. म्हणजेच दोन वेक्टर जर कोलिनियर असेल, ए बार अँड बी बार आर कोलिनियर, यांच्यात रिलेशन काय येतं, आर कोलिनियर. देन किंवा इफ अँड ओनली इफची कंडिशन आहे ती, इफ ए बार इक्वल टू के बी बार. अशा पद्धतीने लिहिता येतं. किंवा ऑर आणखी काय लिहिता येईल, त्यांचा जो रेशो आहे तो इक्वल येतो. ए बार इक्वल टू के बी बार म्हणजेच a1 अपॉन b1. कारण ए बार काय घेतला आपण, a1 आय कॅप प्लस a2 जे कॅप प्लस a3 के कॅप असा घेतला आणि बी बार घेतला होता b1 आय कॅप प्लस b2 जे कॅप
प्लस B3 के कॅप असे दोन वेक्टर घेतले. आता ए बार आणि बी बार कोलिनियर असेल तर यांचा जो रेशो आहे हा इक्वल असतो. A1/B1 इक्वल टू A2/B2 इक्वल टू A3/B3 हा रेशो इक्वल आहे म्हणजेच इक्वल टू के आहे. अशा फॉर्ममध्ये आपल्याला हा रेशो म्हणजे एक तर रिलेशन काय येईल ए बार इक्वल टू के बी बार येईल किंवा अशा फॉर्ममध्ये रिलेशन येईल म्हणजेच ए बार अँड बी बार आर कोलिनियर किंवा पॅरलल. कोलिनियर किंवा पॅरलल कंडिशन हीच असते ए बार इक्वल टू के बी बार. किंवा जर दोन वेक्टर कोलिनियर किंवा पॅरलल असेल तर कंडिशन काय डायरेक्ट A1/B1 इक्वल टू म्हणजेच आय कॅप कोइफिशियंट जे कॅपचे कोइफिशियंट आणि के कॅपचे इथे आपण कोइफिशियंटचा हा रेशो लिहिलेला आहे तो इक्वल असतो. आता पुढचा पॉईंट ए कॅप पुढचा नंबर 4. ए कॅप बी अ युनिट वेक्टर अलॉंग नॉन झिरो वेक्टर ए बार इन स्पेस देन ए कॅप इक्वल टू ए बार अपॉन मॉड ऑफ ए बार. ए कॅप इक्वल टू म्हणजेच युनिट वेक्टर पहा जर ए कॅप ए बार इक्वल टू 1 आय कॅप प्लस 2 जे कॅप प्लस 3 के कॅप असं जर असेल वेक्टर तर याचा आपल्याला मॅग्निट्यूड काढायचा असेल तर फॉर्म्युला काय ए बार अपॉन मॉड ऑफ ए बार असा फॉर्म्युला आहे. देअरफॉर ए बार काय आय कॅप प्लस 2 जे कॅप प्लस 3 के कॅप आणि याचं जर मॅग्निट्यूड काढायचं असेल तर मॅग्निट्यूड काय येतं 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर देअरफॉर इक्वल टू आय कॅप प्लस 2 जे कॅप प्लस 3 के कॅप डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस 4 प्लस 9 म्हणजेच किती येईल रूट ऑफ 14 येईल. देअरफॉर आय कॅप आन्सर काय येतं आय कॅप प्लस 2 जे कॅप प्लस 3 के कॅप डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 14 हे येतं आपले युनिट वेक्टर इज द ए कॅप. त्यानंतर पुढचा नंबर 5 कोलिनियरिटी ऑफ 3 पॉईंट्स. कोलिनियरिटी ऑफ 3 पॉईंट्स आणि मग कोलिनियरिटी ऑफ 3 पॉईंट्स तर काय म्हटलं 3 डिस्टिंक्ट पॉईंट्स ए बी सी विथ पोझिशन वेक्टर्स ए बार बी बार अँड सी बार आर कोलिनियर इफ अँड ओनली इफ देअर एक्झिस्ट 3 non-zero scalars x, y, z such that x a bar plus y b bar plus z c bar equal to 0 and x plus y plus z equal to 0. म्हणजेच काय म्हटलं जर तीन वेक्टर जर कोलिनियर असेल त्यांच्यात रिलेशन काय येतं म्हणजेच अशा पद्धतीने पहा 2a बार प्लस 3b बार मायनस 5c बार इक्वल टू 0 असं जर रिलेशन असेल तर तिन्ही वेक्टर कसे असतील ए बार बी बार सी बार हे कोलिनियर असेल पण यांच्यात कंडिशन काय 2 प्लस 3 मायनस 5 याचं आन्सर किती येतं 0 येतं. म्हणजे अशी जर कंडिशन असेल 2a बार प्लस 3b बार मायनस 5c बार तर यामध्ये ए बार बी बार सी बार हे कसे असतील कोलिनियर असेल पण हे जे याचं ॲडिशन आहे हे किती आलं पाहिजे 0 आलं पाहिजे. तर पुढचा पहा कोप्लेनॅरिटी ऑफ 4 पॉईंट्स. मग 4 डिस्टिंक्ट पॉईंट्स ए बी सी डी नो 3 ऑफ विच आर कोलिनियर. म्हणजे ह्या जे 4 पॉईंट्स आहे ए बी सी डी यामध्ये कोणतेही 3 पॉईंट कोलिनियर नको आहेत. नो 3 ऑफ विच आर कोलिनियर विथ पोझिशन वेक्टर ए बार बी बार सी बार अँड डी बार रिस्पेक्टिव्हली आर कोप्लेनर. म्हणजे ए बी सी डी हे जर कोप्लेनर असेल परंतु 4 पॉईंट कोप्लेनर आहेत पण यापैकी कोणतेही 3 पॉईंट कोलिनियर नसतील. इफ अँड ओनली देअर एक्झिस्ट 4 स्केलर्स x, y, z and w not all 0 such that x a bar plus y b bar plus z c bar plus w d bar equal to 0 where x plus y plus z plus w equal to 0. म्हणजेच आता पाहिलं त्या पद्धतीने a बार प्लस 2b बार प्लस सी बार आणि मायनस 4d बार इक्वल टू 0 असे जर 4 वेक्टर असं जर रिलेशन आपण घेतलं असेल तर हे ए बार बी बार सी बार डी बार हे कोणते वेक्टर्स आहे आर कोप्लेनर म्हणजे एका प्लेनमध्ये असतील तर अशा पद्धतीचं रिलेशन येईल. पण केव्हा येईल इथे कोएफिशियंट किती होता 1 इथे किती घेतला 2 इथे किती आहे 1 आणि मायनस 4 याचं ॲडिशन किती झालं 0. म्हणजे ॲडिशन जर 0 आलं तर हे 4 जे वेक्टर्स आपण यूज केले ए बार बी बार सी बार डी बार तर म्हणजे असं जर रिलेशन असेल तर पण हे जर आन्सर 0 येत असेल तर हे 4 वेक्टर हे कसे असतील कोप्लेनर असतील. आर
कोप्लेनर, परंतु ह्या जे 4 कोप्लेनर व्हेक्टर्स आहेत यामध्ये कोणतेही 3 कोलिनियर नको आहेत. नो 3 ऑफ विच आर कोलिनियर. पुढचा लिनियरली डिपेंडंट व्हेक्टर्स. मग याच्यामध्ये पहा, अ सेट ऑफ नॉन झिरो व्हेक्टर्स a बार b बार अँड c बार इज सेड टू बी लिनियरली डिपेंडंट इफ देर एक्झिस्ट. 3 व्हेक्टर आहेत पहा, a बार b बार c बार लिनियरली डिपेंडंट केव्हा असतील? इफ देर एक्झिस्ट स्केलर्स x y z not all 0 such that xa bar plus yb bar plus zc bar equal to 0 such that a bar b bar and c bar are coplanar. म्हणजेच लिनियरली डिपेंडंट व्हेक्टर्स असतील तर काय म्हटलं, एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इक्वल टू 0 येईल. आणि पुढचा लिनियरली इंडिपेंडंट व्हेक्टर्स. मग याच्यामध्ये रिलेशन पहा, सेट ऑफ नॉन झिरो व्हेक्टर्स ए बार बी बार अँड सी बार इज सेड टू बी लिनियरली इंडिपेंडंट इफ एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इक्वल टू 0 देन एक्स इक्वल टू वाय इक्वल टू झेड इक्वल टू 0 सच दॅट ए बार बी बार अँड सी बार आर नॉन कोप्लेनर व्हेक्टर्स. म्हणजेच काय म्हटलं, जर 3 व्हेक्टर लिनियरली इंडिपेंडंट असतील केव्हा असतील? एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इक्वल टू 0 देन एक्स इक्वल टू वाय इक्वल टू झेड इक्वल टू 0. म्हणजेच ही तिन्ही व्हॅल्यू कशा असतील? 0 असतील. एक्स वाय झेड इक्वल टू 0 देन ए बार बी बार सी बार आर लिनियरली इंडिपेंडंट व्हेक्टर्स. आणि मग ए बार बी बार सी बार हे कसे होते? नॉन कोप्लेनर व्हेक्टर्स होते.